वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बुद्रुक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळामुठा नदीवरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली। सकाळीच कामाला सुरुवात करून शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉक्टर भगवान पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, दिलीप घुले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे, महिला अध्यक्ष वैष्णवी सातव आदी उपस्थित होते। श्री पवार म्हणाले, मांजरी बुद्रुक परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी। योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी। आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी। महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी। हडपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बुद्रुक येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी 50 मीटर जमीन भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा। या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी। या पुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल। या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री पवार यांनी केले। मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द यांना जोडण्यासाठी मुळामुठा नदीवर 2 पदरी पुलाचे काम सुरू आहे। वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिल्या। यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत मी ठाम असून कोल्हे काही प्रतिक्रिया देऊ दे, त्यांना लखलाव, मी दिलेल्या चॅलेंजवर ठाम आहे। माझा हडपसर दौरा पूर्वनियोजित आहे। शंतनू जगदाळे आणि आमचे लोकप्रतिनिधी चेतन तुपे यांनी विनंती केली की दादा इथं 3 गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजेत। एक म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचंय ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजिप्रा यांच्यात थोडंसं कोऑर्डिनेशन करायचं। अजून 2 नॅशनल हायवे आणि रेल्वे या 2 लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचंय। ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडे काय काम आहे ते कळेल, म्हणून ती एक पाहणी आपण केली। त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू लेनचा आहे। अजून 2 लेनची ब्रिजची गरज इथं आहे। त्याला साधारण 25 कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे 3 रस्ते 5-5 कोटीचे, तर अशा इथं 40 कोटी रुपये लागतात। कारण ह्या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे। मग त्याला अप्रोच रोड आहेत का, इतर काही आहे का? मागे एक मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी केलाय, परंतु त्या आरोबीला तोंडापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या। तर आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटलनेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा। अशा 3 गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन आणि बाकीचे सगळे इथं आलो होतो अधिकाऱ्यांना घेऊन। का कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थिक काही संबंध नाहीये। माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता। मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू। पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये, म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली। झालं की फ्लायओव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे, ते सर्व्हिस रोड
मेन रोडला मिळण्याच्या करता, फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी 21 का 11 गुंठे, 11 गुंठे, अवघे 11 गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे. स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला, पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही. आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात. पीडब्ल्यूडीच्या एसींना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनी विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी 11 गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं. का असेल आणि तू द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय, शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही, नियमानेच वागावं लागतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला 3 महिने लागतात. आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू, 3 महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल. त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखला. मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं. धन्यवाद. बद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहे, आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीनं करता येईल, काही अडचणी असतील तर दूर करण्याच्या बद्दल मी त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढीन. दुसरी गोष्ट ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी खरं तर 10 वर्षापूर्वी रिंग रोडच्या बद्दल प्रयत्न करत होतो, परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रिंग रोडची गरज आहे, काय आहे, आमची विहीर जाती, आमचं जमीन जाते, आमचं घर जातं. वास्तविक ज्यावेळेस आपण रिंग रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो, घराचा देतो, विहिरीचा देतो, जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानाची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल. पण सतत काही ना काही अडचणी आल्या. आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे ऍक्विजिशन होत आलेलं आहे. त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर 6 का काहीतरी भाग केलेले त्या रिंग रोडचे, 144 का 170 किलोमीटरचा असा एक तो रिंग रोड आहे आणि त्याच्यातले 6 भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील, म्हणजे फायनल होतील, ज्यांचे कोणाचं लोएस्ट येईल, L1 येईल अशांना, आणि ते काम सुरू होईल. परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते. आता मला विक्रम कुमार गाडी सांगत होते की दादा, गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये 40,000 कोटीचे फ्लॅट विकले गेले. किती? 40,000 कोटीचे. काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं ज्ञाती म्हणून मोठे बिल्डर आहेत, त्यांनी ती निगोसिएशन चालवलंय. तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा 1200चा फ्लॅट असेल तर ते त्यांना 2,500चा फ्लॅट बांधून देणार आहे आणि तिथं जो बाकीचा FSI मिळतो तो ते त्याचे बिल्डिंग बांधून ते विकणार आहे, तिथं टॉवर होणार आहे. आता अशा प्रकारचे आपल्याकडे टॉवर मोठे व्हायला लागले, त्याच्यावर असणाऱ्या पाईपलाईन, असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन, असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले आणि म्हणून त्याला 2-3 उपाय आहेत. एक तर रोडचं वाइंडिंग करणं, वाइंडिंग करत असताना ज्यांचं काढावं लागेल रस्त्याच्या रुंदीकरणाकरता ते त्यांनी सहकार रिंग रोड, खरं तर आपले 2 रिंग रोड आहे, आउटर आणि ह्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवडला असणारा. त्या दोन्ही रिंग रोडच्या मध्ये एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलं आणि एक रिंग रोड आपण PMRDA ला करायला सांगतो. तर रस्ते विकास महामंडळाला आता आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. तो झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी कमी व्हायला मदत होईल. आपण आता ह्याच्या रोडने जातो विद्यापीठाच्या, ती मेट्रो टाटाची साधारण आम्ही आढावा घेतला तर ती मार्च 2025 ला पूर्ण होईल. तशा पद्धतीनं टाटानी टाइम टेबल ठरवलेलं आहे आणि तसं काम टाटाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळं ती रेल्वे अजून त्या भागामध्ये 1.25 वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, मी स्पष्टपणे सांगतो. आणि रामनगर आपल्या काम उरकत आलेले ते लवकरच सुरू होईल. वनाज ते रामवाडी, माझ्या माहितीप्रमाणे तेही काम ते म्हणत होते की हो दादा होईल. चला आम्हाला
पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.